आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला काय का थांबवा हे सगळं, बाहेर बोलवा पोरासने, तुम्हीच थांबवू शकताय। एकदा बाण सुटला का सुटला, एक तर शिकार तरी होते किंवा वार तरी फोकट झाला। आम्ही आता दोन्हीसाठी तयार आहोत, पण आता ह्यात मध्ये कुणीच पडू शकत नाही। गुरुजी, ही परीक्षा थांबवण्यासाठी आपण काही करू शकतो का? अक्का प्रेग्नेंट आहे, तिला त्रास होईल। गुरुजी, काय चाललंय? थांबवा ना हे सगळं, अक्काला बाहेर येऊ द्या ना। याला परीक्षा सोहळा म्हणतात पोरींनो। ही परीक्षा द्यायला येणारा कधी माघार घेऊ शकत नाही। हे पात्र शत्रुरावांचं आणि हे तेजश्रीचं। आता या पात्रांमधला शेवटचा थेंब जेव्हा संपेल तेव्हाच ही परीक्षा थांबेल। जोपर्यंत जो परीक्षित राहील तो खरा, आणि जो बाहेर फेकला जाईल त्याच्या मनात काहीतरी खोट आहे हे सिद्ध होईल। गुरुजी, पण अक्काच्या जीवाचं काय? जिच्यासाठी हा सोहळा आहे ती काळजी घेईल ना, काळजी नका करू पोरींनो। अक्का, बाईस धीर धर, समजा नीट होईल बघ। देवी ऐक, आमच्या अक्काचं रक्षण कर। घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये। कणा कणात तू मना मनात तू जीवाशी वात तू अंबे। हवा ऐकून भक्ताचा आई हाकेला धावू नये। ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे। तुला पाहू किती गुण गाऊ किती, तुला पाहू किती गुण गाऊ किती। तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे। संपली परीक्षेची वेळ संपली। माझी अक्का परीक्षेत खरी ठरली। अक्का, तू खरी ठरली। अक्का, डॅडी, 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 थांबा, मी आलो। तिकडे बघा, त्याची पार्टी उलटी झाली। चिरंजीव, अरे ओ माणूस कवा गाच उतर सांगता येणार नाही, त्याला वाचवायला पाहिजे कोणतरी। अरे हाय का कोण वाचवणार? आता याचं काय खरं नाही, या पाण्यात जाणं म्हणजे लई डेंजर आहे। अरे ह्या नदी उतरणं म्हणजे परत नाही येण्यासारखं काय? सुनबाई, सुनबाई, वाचवा तुमच्या नवऱ्याला। अब तो तुमचा फक्त नवरा नाही, तुमच्या होणाऱ्या बाळाचा बाप बी आहे।
अहो तुमच्या होणाऱ्या बाळाला अनाथ म्हणून वाढवणार आहात का तुम्ही? अहो मुलाला आई बाप दोन्ही लागतात हो. तुम्ही आई विना वाढलात तसं तुमच्या पोराला बापा विना वाढवू देऊ नका. जे तुम्ही भोगलं ते तुमच्या पोराला भोगू देऊ नका. माझं ऐका, माझं ऐका. बायको म्हणून नाही, आई म्हणून विचार करा. आता शत्रूला फक्त सूर्याच वाचवू शकतो. माझं ऐका, बोलवा सूर्याला, बोलवा त्याला, नाही तर तुमचं लेकरू अनाथ होईल. सुनबाई, लख पडला प्रकाश दिवच्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. हे लख पडला प्रकाश दिवच्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. दादा दादा तुटला अंतरंगी दादा आज उठला, ऐरणीचा सवाल सुटला ह्या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवच्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. हे लख पडला प्रकाश दिवच्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. झाला न्याय. परडीनंच न्याय दिला. खरं कोण आणि खोटं कोण आहे ना, हे सगळ्यांना कळलं. तेजू, तू परीक्षा दिलीस आणि त्यात पास बी झालीस. आता इथलं कोण बी बोलणार नाही तो. चल येत चला बोलून. तू चल माझ्या बरोबर. झालं समाधान? हौस भागली तुझी? काय मिळालं रे तुला? स्वतःच्याच बायकोवर असले घाणेरडे आरोप करून काय मिळालं तुला? एवढ्या खालच्या पातळीला उतरलास तू? लाज कशी वाटली नाही? बघ आई, माझ्याकडे पुरावे होते. पुरावे? कसले पुरावे? कुठल्या जगात वावरतोयस? इथं रोज हजारो पोरांशी बोलतात. एखादी पोरगी एखाद्या पोराशी बोलताना दिसली म्हणजे त्यांच्यात तसलंच काहीतरी आहे असं म्हणणार आहेस काय तू?